मी मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ महामंडळाचा रिप्रेझेंटेटिव्ह आहे. आणि आपल्या महामंडळाकडून महाराष्ट्र गव्हर्नमेंट आणि केंद्र सरकारच्या अशा दोन्ही फंडमार्फत योजना राबवल्या जातात. आणि अल्प दरामध्ये, व्याज दरामध्ये आपण एज्युकेशन लोन प्रोव्हाईड करतो. ज्यांना भविष्यात आता एस-एस-सी झालेले आहे, एस-एस-सी झालं, त्याच्यानंतर त्यांना हायर एज्युकेशन करायचं आहे. बी-एड, डी-एड, डिप्लोमा, इंजिनिअरिंग, बी-एम-एस, एम-बी-बी-एस, बी-डी-एस जेवढे हायर एज्युकेशन असतात त्या सर्व कोर्सला आपल्याकडनं लोन दिलं जातं. त्याच्यामध्ये 3 टाइप्स आहेत. ज्यांचं 5 लाखापर्यंत इन्कम असेल, म्हणजे 3 लाखापर्यंत इन्कम असेल, तर त्यांना 20 लाखापर्यंत आपण लोन दिलं जातं 5%नी. आणि त्यांचं 3 लाखाच्या वरती इन्कम आहे आणि 8 लाखापर्यंत इन्कम असेल, तर त्यांना फिमेल असेल तर 7%नी आणि जेंट्स असेल तर 10%नी लोन दिलं जातं. फॉरेन लोन आहे, त्याचं वर्षाला मर्यादा आहे 6 लाखाची. ते 30 लाखापर्यंत कोर्स लोन मिळतं. 5 वर्षाचा एम-बी-बी-एस कोर्स असेल तर 6-6 लाख पकडले तर तुम्ही 30 लाखापर्यंत तुम्हाला लोन मिळतं. इंडियामध्ये असेल तर तुम्हाला 4 लाखाची मर्यादा आहे. मग त्याप्रमाणे तुम्हाला 20 लाखापर्यंत लोन दिलं जातं. आणि ज्यांना 5 लाखापर्यंत लोन पाहिजे फक्त, तर त्यांना 3%नी लोन दिलं जातं. ते तुम्हाला मी डॉक्युमेंट सांगतो काय काय आहेत. हां. 20 लाखमध्ये ते इन्कम असेल ना, 3 लाखापर्यंत ज्यांचं इन्कम असेल, ते 5%नी भेटतं. हां, हां, नाही, वेगवेगळे टाईप आहेत. त्याच्याप्रमाणे इंटरेस्ट रेट वेगवेगळे. परत एकदा मी तुम्हाला सांगतो. 5 लाखापर्यंत लोन पाहिजे असेल, तर तुम्हाला 3%नी लोन भेटेल. ते तुमचं 8 लाखापर्यंत इन्कम असेल तरी चालेल. जे काय असेल तुमचं समजा 7,50,000 इन्कम असेल आणि तुम्हाला 5 लाखापर्यंत लोन पाहिजे असेल, तर तुम्हाला 3%नी भेटणार ते. म्हणजे वर्षाला 1 लाखावरती ₹3,000 तुमचं इंटरेस्ट असते. तर तुम्हाला 5 लाखाच्या वरती रक्कम पाहिजे असेल, तर त्याचे रेट ऑफ इंटरेस्ट वेगळे आहेत. मग त्याचं 3 लाखापर्यंत इन्कम पाहिजे. म्हणजे 3 लाखापर्यंत इन्कम असेल, तर तुम्हाला ते 5%नी तुम्हाला ते लोन मिळू शकेल. ते तुम्हाला जे काही तुमच्या कोर्सची फी असेल त्याप्रमाणे त्याची मर्यादा असेल. फक्त वर्षाला 4च लाख तुम्हाला ते म्हणजे मॅक्सिमम 4 लाख भेटतील. त्याच्यावरची जी काही रक्कम असेल तर ती मिळणार नाही. फक्त त्याप्रमाणे 4-4 लाखाप्रमाणे समजा 2 वर्षाचा कोर्स असेल, तुम्हाला 8 लाख भेटणार. हे महाराष्ट्र गव्हर्नमेंट, म्हणजे महाराष्ट्रामध्ये आपल्या इंडियामध्ये कोण एज्युकेशन करत असेल त्यांच्यासाठी आहे. आणि फॉरेनसाठी असेल, समजा 5 वर्षाचा कोर्स असेल, तर वर्षाला 6 लाख भेटतात. आणि हा जो फंड आहे केंद्र सरकारमार्फत आपल्याला तो अवेलेबल होतो असं आहे. त्याच्यानंतर आता हे डॉक्युमेंट मी तुम्हाला सांगणार आहे, की काय डॉक्युमेंट लागतात. शॉर्टमध्ये सांगेल, जास्त नाही सांग. अर्जदार असतो म्हणजे ॲप्लिकंट जो स्टुडंट असेल तो, त्याचं एक आधार कार्ड लागेल, डोमेसाईल लागेल, शाळा सोडल्याचा दाखला लागेल, लिव्हिंग सर्टिफिकेट, बोनाफाईड तुमचं चालू वर्षाचं जे बोनाफाईड ज्या वर्षामध्ये तुम्ही शिक्षण घेत आहेत त्याचं बोनाफाईड लागेल. आणि फी स्ट्रक्चर लागेल तुमचं कोर्सप्रमाणे. आता कधी कॉलेज काय असतात, त्यांना जशी फी पाहिजे असते त्याप्रमाणे ते फी स्ट्रक्चर देतात. आता जसे मेडिकल कॉलेज आहेत, त्यांचे प्रॉफ असतात, 3 प्रॉफ असतात 1.5 वर्षाचे. त्या प्रॉफ वाईज त्यांचे फी स्ट्रक्चर घ्यायचं. त्यांचं जे फी स्ट्रक्चर असेल त्याप्रमाणे आपली जी मर्यादा असेल लोनची, जी वर्षाची, त्याप्रमाणे ते तुम्हाला सँक्शन एकदाच होतं आणि ते टप्प्याटप्प्याने तुम्हाला मिळत जातं. समजा तुमचा 5 वर्षाचा कोर्स असेल, तर 5 वर्षाचं एकदा सँक्शन होणार. तुम्हाला खात्री होणार, की आपल्याला महामंडळाकडून तुम्हाला एवढं रक्कम मिळणार आहे. मग ते टप्प्याटप्प्याने जसं तुम्ही पुढे जाणार, तसं तुम्हाला एक ॲप्लिकेशन करावं लागतं आणि त्याप्रमाणे ते लोन तुम्हाला मिळत जाणार तुम्हाला. तर परत एकदा डॉक्युमेंट सांगतो. आधार कार्ड, महाराष्ट्र रहिवासी दाखला, डोमेसाईल, शाळा सोडल्याचा दाखला, लिव्हिंग सर्टिफिकेट, बोनाफाईड चालू वर्षाचं, फी स्ट्रक्चर जेवढ्या वर्षाचा कोर्स असेल त्याचं, फी कन्सेशन फॉर्म. तुम्ही ई-बी-सी, ओ-बी-सीमध्ये असाल तर तुम्हाला कॉलेजकडनं कन्सेशन भेटतं. ते त्याच्यामुळे समजा 4 लाख फी असेल तर 50% ऑफ असतं. मग त्याच्यामध्ये तुम्हाला जेवढी फी कॉलेजकडनं जी घेणार आहे तेवढीच फी तुम्हाला डिस्बर्स केली जाते. त्याच्यानंतर गव्हर्नमेंट बँकेत कुठलंही आपलं अकाउंट पाहिजे स्टुडंटचं. त्यानंतर वडिलांचे डॉक्युमेंट्स आहेत. हे जे आहेत ते स्टुडंटचे डॉक्युमेंट होते. आता वडिलांचे डॉक्युमेंट आधार कार्ड लागेल. त्याच्यानंतर इन्कम सर्टिफिकेट तहसीलदारचं, त्याच्यानंतर रेशन कार्ड लागेल आणि लाईट बिल लागेल. ठीक आहे. ज्या जिल्ह्यामध्ये तुमचं राहत असाल तुम्ही, त्या जिल्ह्यामध्ये तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. आणि त्या ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर त्या जवळच्या तुम्ही ऑफिसमध्ये जाऊन जमा करायचं आहे.
ऑल ओव्हर द महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपले ऑफिसेस आहेत. आपलं मुंबई जिल्हा कार्यालय हे GPO पोस्ट ऑफिसच्या समोर 3rd फ्लोअरला मल्होत्रा हाऊस इथे आहे. तिथे आपलं मुंबईचं आणि मुंबई उपनगरचं दोन्ही जिल्हा कार्यालय आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर ह्यासाठी तुम्हाला एक गॅरेंटर लागेल. जे आता मी तुम्हाला डॉक्युमेंट सांगितले स्टुडंट्सचे आणि वडिलांचे. त्याच्यानंतर एक गॅरेंटर लागेल. ज्या गॅरेंटर दिल्यानंतर तुम्हाला ते सर्व लोन म्हणजे सँक्शन होऊन जातं. त्याच्यामध्ये आपल्याला 4 टाईप्स आहेत. एक फ्लॅटवाला गॅरेंटर किंवा खुलीचे म्हणजे 7-12 वाले जे गॅरेंटर असतात ते. त्यानंतर गव्हर्नमेंट गॅरेंटर आहेत, LIC वाले, FD वाले. आता तुम्ही बँकेमध्ये जरी गेलात तरी तुम्हाला एखादी FD असेल तर तुम्ही बँकेकडे लोन घ्यायला गेलात तुम्हाला 1% जास्तने तुम्हाला लोन दिलं जातं. तसं तुम्हाला मौलाना आझादमध्ये तसं नाही आहे. ती तुम्हाला जेवढी FD असेल तेवढ्याचं तुम्हाला लोन मिळणार आणि त्या कॅटेगरीमध्ये तुम्ही बसत असतात त्याप्रमाणे त्याचा रेट ऑफ इंटरेस्ट असणार. LICमध्ये कसं आहे समजा तुमची 5 लाख सम एश्युअर अमाऊंट असेल तर तुम्हाला जेवढी रक्कम तुमची LICची भरलेली असेल समजा 50%च्या वरती तेवढ्या लाखाचं लोन तुम्हाला LICच्या वरती पण मिळू शकतं. त्याच्यानंतर गव्हर्नमेंट गॅरेंटर आहे. समजा 3 वर्षाचा कोर्स आहे तर 3 वर्षाचा कोर्स आणि त्याच्यानंतर 5 वर्ष रिकव्हरी असते. म्हणजे तुम्हाला ते इन्स्टॉलमेंट असतात. वर्षाला 4 इन्स्टॉलमेंट असतात 3-3 महिन्यामध्ये आणि तसे 5 वर्षाचे 20 इन्स्टॉलमेंट. एवढे इन्स्टॉलमेंट पूर्ण भरले की तुमचं पूर्ण लोन क्लिअर होतं. त्याप्रमाणे तुमची 6 वर्ष त्याची असतात आणि 3 वर्ष कोर्स 1 वर्ष एक्स्ट्रा असतो. असे करून तुमची मिनिमम तो कोर्स पूर्ण होईपर्यंत आणि त्याची रिकव्हरी पूर्ण होईपर्यंत गॅरेंटरची सर्व्हिस म्हणजे तो रिटायर झालेला नसावा. आणि त्याच्यानंतर प्रॉपर्टीवाला गॅरेंटर. कुठलाही गॅरेंटर ह्याच्यामध्ये तुम्हाला मिळत नसेल. ज्यांचे रजिस्ट्रेशन प्रॉपर्टीवाले रूम्स असतील किंवा एखादा 7-12 वाली जमीन असेल तर ते तुमच्या मुलासाठी तुम्ही गॅरेंटरमधून राहू शकता. तसं आहे. त्याच्यानंतर आपली वेबसाईट आहे मौलाना आझादची. ही वेबसाईट मी सरांकडे देऊन ठेवेन. तरी पण तुम्ही पण लिहून घ्या. mamfdc.maharashtra.gov.in या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही आपला ऑनलाईन फॉर्म भरू शकतात. ऑनलाईन फॉर्म भरायच्या अगोदर हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला जमा करायचे आहेत आणि त्यानंतर तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकता. त्यानंतर हां. फॉरेन लोनचं जे आहे ते जे जे इंडियामध्ये जे लोन घेणार आहेत त्याच्यामध्ये फॉरेनमध्ये ज्यांना लोन घ्यायचं आहे त्याच्यामध्ये फक्त युनिव्हर्सिटीचं कन्फर्मेशन लेटर पाहिजे. बरेच जण ट्राय करतात की आता आपल्याला कन्फर्मेशन झाले आता पुढे काय करायचं. एवढी अमाऊंट असते की फॉरेनची 20-20 लाखापर्यंत एका वर्षाची फीज असते. तर तुम्हाला इथे आम्ही पहिलं सँक्शन देणार. सँक्शन झाल्यानंतर बऱ्याच जणांना व्हिसा भेटतो आणि त्या व्हिसाच्या नंतर मग ती पुढची प्रोसेस जसे सँक्शन असेल त्याप्रमाणे त्यांना मिळून जाईल. असे की आता ते सरांना हां ऑन ते आपल्याला मी माहिती दिली आहे. अजून पुन्हा काय बरं सर्व एज्युकेशन पेपर माहिती दिली. अजून काही डाऊट असतील तर तुम्ही विचारू शकता. माझा नंबर घेऊन ठेवा 9967 लिवा 9967922858 9967922858 या नंबरवर तुम्ही मला फोन करू शकता. हा माझाच नंबर आहे आणि मी तिकडे डिस्ट्रिक्ट मॅनेजर म्हणून आहे. मी तुमच्या इकडे कोण बाहेरच्या जिल्ह्यामधून आले असतील किंवा ज्यांचे कोण फ्रेंड सर्कलमध्ये असतील तर त्यांना तुम्ही ती माहिती देऊ शकतात. कारण आपलं पूर्ण महाराष्ट्रभर आपले ऑफिसेस आहेत. जास्तीत जास्त लोकांपर्यंत माहिती पोहोचवा जेणेकरून जास्त गरजू लोकांना त्याचा फायदा घेता येईल. तेवढंच. थँक्यू. हां, टेबल नंबर 15 वरती माझा स्टॉल आहे. जरा कोणाला माहिती असेल अजून पाहिजे असेल तर तुम्ही टेबल नंबर 15 वरती येऊ शकता. ठीक आहे.